सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अखेर सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी, मोठी खुशखबर। ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मार्च महिना ठरला लकी। कारण मार्च महिन्याच्या वेतनासह मिळणार हा मोठा आर्थिक लाभ। पाहूया याबाबत सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील। मार्च 2026 वेतन पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट। मार्च 2026चे राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट खालीलप्रमाणे। मार्च 2026च्या वेतन तसेच पेन्शनसोबत राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना डीए वाढीची थकबाकी मिळणार आहे। तर 4 महिन्याची वाढीव थकबाकी जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिने कालावधीमधील डीए वाढीची थकबाकी ही मार्च महिन्याच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत मिळणार आहे। याकरिता 3% डीए वाढीचे तक्ते संबंधित आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी तयार करून ठेवायचे आहेत। सदर 4 महिने डीए वाढीची रक्कम ही मार्च पेड इन एप्रिल वेतन पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे। यामुळे वेतनात किमान 450 रुपये इतकी वाढ तर कमाल 6000 रुपये इतकी वाढ होईल। यामुळे एकूण वेतन तसेच पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे। तर उर्वरित नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीमधील डीए वाढीची थकबाकी अदा करणे संदर्भात शासन निर्णय नंतर नव्याने निर्गमित केला जाणार आहे। असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा। धन्यवाद।